नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजेच डीपी ऑर्गनायझेशन्स या दोन प्रकारच्या महत्त्वाच्या या संस्थांच्या बद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत। भांडवल बाजारामध्ये किंवा वित्तीय बाजारपेठेत विविध प्रकारच्या रोख्यांची देवाणघेवाण करण्याकरिता डिमटेरियलाइज्ड किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये विविध प्रकारच्या सेवा देण्याकरिता भारतीय भांडवल बाजार व नाणे बाजारामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स या अत्यंत महत्त्वाच्या संस्था आहेत। भारतामध्ये या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स या प्रामुख्याने इन्स्टिट्यूशनल डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असतात की ज्या प्रामुख्याने गुंतवणूकदारांच्या वतीने त्यांच्या सिक्युरिटीज डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर करणे, होल्ड करणे, त्याचबरोबर त्यांच्या ऑर्डर्सप्रमाणे त्यांची देवाणघेवाण करणे, त्यांची ट्रान्सफर करणे याबाबतची जबाबदारी या डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ऑर्गनायझेशन करत असतात। भारतीय भांडवल बाजारामध्ये प्रामुख्याने ड्युअल डिपॉझिटरी सिस्टम ही इम्प्लिमेंट करण्यात आलेली असून भारतात दोन डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स या काम करताना दिसतात, ज्यामध्ये पहिली महत्त्वाची डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड NSDL ही त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरची डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन असून जिची स्थापना ऑगस्ट 1996 मध्ये झालेली आहे। त्याचबरोबर दुसरी डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड की जिला आपण CDSL असे आपण म्हणतो, जिची स्थापना फेब्रुवारी 1999 मध्ये करण्यात आलेली आहे। या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स म्हणजेच NSDL व CDSL या देशातल्या डीमॅट सर्व्हिसेस किंवा या संपूर्ण सेटलमेंट प्रोसेसमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत। तथापि या दोन संस्था थेट एंड युजरला किंवा गुंतवणूकदारांना सर्व्हिसेस देत नाहीत, तर यांच्या माध्यमातून थेट युजरपर्यंत, इन्व्हेस्टरपर्यंत या संपूर्ण डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व त्यांच्या अंतर्गत कार्यरत असणारे वेगवेगळे डिपॉझिटरी पार्टिसिपंटचे सर्व्हिस सेंटर्स हे कार्यरत असतात। NSDLच्या बाबतीमध्ये 288 डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स त्यांना कनेक्ट आहेत व त्यांच्या अंतर्गत कार्य करणारे 30,971 DP सर्व्हिस सेंटर वेगवेगळ्या परिसरामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये हे सर्व्हिस देत असताना आपणास पाहावयास मिळते। त्याचबरोबर CDSLच्या अंतर्गत 957 डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असून त्यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या 17,000 पेक्षा अधिक डिपॉझिटरी पार्टिसिपंटचे सर्व्हिस सेंटर्स हे त्यामध्ये अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येते। थोडक्यात NSDL व CDSLच्या सर्व्हिसेस प्रत्यक्षात गुंतवणूकदारापर्यंत पोहोचवण्यासाठी व गुंतवणूकदारांच्या आदेश, सूचना व त्यांच्या रिक्वेस्ट NSDL व CDSL पर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व त्यांचे सर्व्हिस सेंटर्स हे कार्य करत असल्याचे आपणास दिसून येईल। या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स प्रामुख्याने जी भूमिका पार पाडतात किंवा त्यांची प्रमुख कार्ये जी आहेत ती जर आपण या ठिकाणी लक्षात घेतली तर डिमटेरियलायझेशन ऑफ द सिक्युरिटीज म्हणजेच ज्या फिजिकल फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज जे आहेत त्याचे रूपांतर फिजिकल टू डिजिटल फॉर्मॅटमध्ये करण्याची जबाबदारी या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन पार पाडत आहेत। त्याचबरोबर रिमटेरियलायझेशनची जबाबदारी देखील या संस्थांच्याद्वारे पार पाडली जात असते, म्हणजेच ज्या सिक्युरिटीज डिजिटल फॉर्ममध्ये आहेत आणि ज्याचे रूपांतर फिजिकल फॉर्ममध्ये करण्याची आवश्यकता आहे अशा परिस्थितीमध्ये ऑन रिक्वेस्ट या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स डिमटेरियलाइज म्हणजेच डिजिटल फॉर्मॅटमधील सिक्युरिटीज या फिजिकल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देण्याची व्यवस्था किंवा तशा प्रकारची अरेंजमेंट ही करून देत असतात। त्याचबरोबर तिसरं फंक्शन म्हणजे ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज। जेव्हा या भांडवल बाजारामध्ये स्टॉक मार्केट किंवा प्रायमरी कॅपिटल मार्केटमध्ये विविध प्रकारचे गुंतवणूकदार, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स व ऑर्गनायझेशनल इन्व्हेस्टर्स जेव्हा रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतात तेव्हा त्याची ओनरशिप ही चेंज होत असते, म्हणजेच एका गुंतवणूकदाराकडून दुसऱ्या गुंतवणूकदाराकडे या सिक्युरिटीज ट्रान्सफर करण्याची आवश्यकता असते। या प्रक्रियेमध्ये या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स
एका अकाउंटमधील सिक्युरिटीज दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची व्यवस्था ही या सिस्टमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये जे दररोजचे होणारे देवाणघेवाणीचे खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत त्याबद्दलची सेटलमेंट प्रोसेस, सेटलमेंट ऑफ ट्रेड सिस्टम एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी देखील या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन पार पाडत असतात. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा व्यक्ती किंवा संस्थांद्वारे विविध प्रकारच्या होल्डिंगमध्ये असणाऱ्या सिक्युरिटीच्या तारणावरती कर्ज घेण्याची किंवा त्याच्यावरती ॲडव्हान्सेस घेण्याची प्रक्रिया राबवतात, तेव्हा या प्रक्रियेमध्ये ज्या वेगवेगळ्या सिक्युरिटी तारण म्हणून ठेवल्या जाणार आहेत त्याच्याबाबत प्लेज व अनप्लेजची प्रक्रिया ही एक्झिक्यूट करण्याचे कार्य देखील या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन करत असतात. त्याचबरोबर या भांडवल बाजारातील विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांना लिक्विडिटी प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर त्यांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याची व्यवस्था देखील या संस्थेच्या माध्यमातून केली जात असते. भांडवल बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने चेक ट्रान्झॅक्शन व इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या दोन माध्यमातून विविध प्रकारच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात. या परिस्थितीमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील NSDL व CDSLच्या माध्यमातून पार पाडली जात असते. अर्थात या कार्यासाठी विविध प्रकारच्या खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका व त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या काही विदेशी बँका या बँकांची देखील मदत या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमसाठी घेतली जात असते व ज्याच्या माध्यमातून चेकद्वारे केले जाणारे फंड ट्रान्सफर असतील किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असतील की त्याबाबतची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे कार्य या NSDL आणि CDSLद्वारे केले जात असते. त्याचबरोबर NSDL आणि CDSL या दोन महत्त्वाच्या कस्टोडियन ऑर्गनायझेशन असून या देशातील ज्या ज्या संस्था, ज्या ज्या कंपन्या आपले शेअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिबेंचर्स, बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीज विक्रीला काढतात की ते डिजिटल फॉर्ममध्ये ॲज ए कस्टोडियन म्हणून त्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देखील या संस्थांच्याकडून पार पाडली जात असते. त्याचबरोबर या वित्तीय बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या क्लिअरिंग हाऊस व क्लिअरिंग कॉर्पोरेशन जे कार्यरत आहेत की त्यांच्यामध्ये लिंकेजेस प्रस्थापित करून गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी की यांमध्ये कोऑर्डिनेशन प्रस्थापित करण्याची जबाबदारी देखील या दोन डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन करत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळते. अर्थात या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन ही विविध प्रकारची कार्ये जरी पार पाडत असल्या तरी प्रत्यक्षात या संस्थांच्या वतीने ग्राउंड लेवलला किंवा या प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेगवेगळे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स व त्यांचे सर्व्हिस सेंटर्स ही अत्यंत महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असतात. तर यामध्ये या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशनना सहकार्य करणाऱ्या व त्यांना कोऑर्डिनेशनसाठी मदत करणाऱ्या व प्रत्यक्षात या सिस्टम्स इम्प्लिमेंट करण्यासाठी जबाबदारी पार पाडणारे जे ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्यांना आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असे म्हणतो किंवा त्यांचा उल्लेख DP असा केला जातो. थोडक्यात डिपॉझिटरी पार्टिसिपंट या एक प्रकारच्या एजंट संस्था असतात. जर आपण डिपॉझिटरी ॲक्ट 1969 मधील प्रोव्हिजन जर आपण पाहिली, ॲज पर द सेक्शन 4 ऑफ द डिपॉझिटरी ॲक्ट 1996, ए डिपॉझिटरी पार्टिसिपंट इज an agent of the depository who provide various services of the depository to investors. या देशातील इन्व्हेस्टरला वेगवेगळ्या NSDL व CDSL या डिपॉझिटरीच्या वतीने मध्यस्थी करून त्यांच्या वतीने ॲज ए एजंट म्हणून विविध प्रकारच्या डिपॉझिटरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या ह्या एक एजंट संस्था किंवा ऑर्गनायझेशन असतात की ज्यांचा उल्लेख आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असा त्या ठिकाणी करत असतो. या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसाठी भारतामध्ये विविध प्रकारच्या संस्थांना एलिजिबल इन्स्टिट्यूट म्हणून कन्सिडर करण्यात आलेले आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या बँकांचा व वित्तीय संस्थांचा समावेश त्यामध्ये होतो. बँकिंग संस्थांच्या मध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँक, नॅशनलाइज्ड बँक्स, प्रायव्हेट सेक्टर बँक्स, फॉरेन बँक्स, त्याचबरोबर शेड्युल्ड कोऑपरेटिव्ह बँक्स या ज्या संस्था आहेत या बँकिंग संस्था ज्या आहेत की ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून कार्य करू शकतात. त्याचबरोबर ऑल इंडिया लेवलच्या विविध प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जसे की HDFC, ICICI, नॅशनल हाऊसिंग बँक, नाबार्ड यासारख्या विविध प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स देखील डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करू शकतात. त्याचबरोबर या भांडवल बाजारामध्ये कार्यरत असणारे विविध प्रकारचे ब्रोकर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, कस्टोडियन पार्टिसिपंट्स, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स देखील या NSDL व CDSLचे सदस्यत्व घेऊन त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून विविध प्रकारच्या डिपॉझिटरी सर्व्हिसेस या प्रोव्हाइड करू शकतात. या डिपॉझिटरी पार्टिसिपंटची महत्त्वाची भूमिका किंवा त्यांची कार्ये जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली
तर या NSDL व CDSLच्या वतीने मटेरियलायझेशन व डिमटेरियलायझेशन ऑफ सिक्युरिटीची जबाबदारी पार पडतात. प्रत्यक्षात जरी ही संपूर्ण जबाबदारी NSDL व CDSL यांची जरी असली तरी त्यांच्या वतीने प्रत्यक्ष त्या ठिकाणी या कार्याला अंजाम देण्याचं कार्य जे आहे ते त्या ठिकाणी या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स करत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स आहेत की त्यांना डीमॅट अकाउंटची सुविधा उपलब्ध करून देणे, डीमॅट अकाउंटचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेणे, त्या फॉर्ममधील माहिती NSDL व CDSL पर्यंत पोहोचवणे, त्यांच्याकडून डीमॅट अकाउंटचे त्या ठिकाणी डेटा घेणे, तो डेटा संबंधित इन्व्हेस्टरपर्यंत उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर डीमॅट अकाउंट ऑपरेट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पोर्टल अवेलेबल करून देण्याची जबाबदारी हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट पार पाडत असतात. त्याचबरोबर डीमॅट अकाउंटमध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स ट्रान्झॅक्शन किंवा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन्स याबाबतचे प्रत्यक्ष इफेक्ट देण्यासंदर्भातील माहिती ही NSDL व CDSL पाठवणे, विविध प्रकारच्या मार्केट ट्रेडचे सेटलमेंट ऑफ करण्यासाठी त्या संदर्भातील माहिती व डेटा हा NSDL व CDSL पाठवण्याची जबाबदारी देखील या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स हे करत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीज त्याबाबतचे ट्रान्समिशन करणे, त्याबद्दल नॉमिनेशनची व्यवस्था करणे, त्याचबरोबर नॉमिनेशन फॉर्म भरून घेणे, त्या संबंधित सिक्युरिटीला नॉमिनेशन अटॅच करणे ही महत्त्वाची जबाबदारी देखील या डिपॉझिटरी पार्टिसिपंट पार पाडत असतात. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या व्यक्तीस किंवा गुंतवणूकदारास आपल्या अधिकारात असणाऱ्या आपल्या होल्डिंगमध्ये असणाऱ्या सिक्युरिटीच्या तारणावरती कर्ज घ्यावयाचे असते किंवा ॲडव्हान्सेस घ्यावयाचे असतात, अशा परिस्थितीमध्ये संबंधित सिक्युरिटी प्लेज करणे किंवा हायपोथिकेट करणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्रत्यक्ष त्या ठिकाणी राबवण्याची जबाबदारी या डिपॉझिटरी पार्टिसिपंट त्या ठिकाणी पार पाडत असतात. जेव्हा गुंतवणूकदार अशा डिपॉझिटरी पार्टिसिपंटला रिक्वेस्ट करतो हायपोथिकेशनच्या बाबतीमध्ये किंवा प्लेजच्या बाबतीमध्ये, तर त्या रिक्वेस्टनुसार हायपोथिकेशन एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी देखील या संस्था पार पाडत असतात. त्याचबरोबर स्टॉक लेंडिंग असेल किंवा बॉरोविंगची प्रोसेस असेल ही प्रोसेस देखील या डिपॉझिटरी पार्टिसिपंट करत असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पब्लिक इश्यूमध्ये, मग तो पब्लिक इश्यू इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा असेल किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफरचा असेल, जे IPO किंवा FPO याची प्रत्यक्षात त्या ठिकाणी अलॉटमेंट करण्याची जबाबदारी देखील या डिपॉझिटरी पार्टिसिपंट इन्व्हेस्टर बँकच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर दररोज होणाऱ्या वित्तीय बाजारातील व्यवहाराची संपूर्ण अद्ययावत माहिती अपडेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे, ती इन्फॉर्मेशन प्रिझर्व्ह करणे व आवश्यकतेनुसार NSDL CDSL त्याचबरोबर स्टॉक एक्सचेंजेसना उपलब्ध करून देणे व त्याबाबतचे संपूर्ण व्यवहाराच्या नोंदी ठेवणे, ज्या इन्स्ट्रक्शन गुंतवणूकदारांनी दिलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडबाबतच्या इन्स्ट्रक्शन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड लॉगिन्स असतील, ट्रान्सफर्स असतील, की याबद्दलचं संपूर्ण इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये हे रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणं व आवश्यकतेनुसार त्या वेगवेगळ्या सेटलमेंट एजन्सीला असेल, त्याचबरोबर नोडल अथॉरिटीज असतील की त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील या डिपॉझिटरी पार्टिसिपंट पार पाडत असताना आपणास दिसून येईल. सध्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स काम करताना आपल्यास पाहावयास मिळेल की ज्यामध्ये NSDL 288 डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स त्या ठिकाणी कनेक्ट आहेत. त्याचबरोबर CDSL 597 डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स, म्हणजे एकंदरीत या देशामध्ये 885 पेक्षा अधिक डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स हे काम करतात. त्यामधील काही महत्त्वाचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट जर आपण पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने शेर खान, त्याचबरोबर अपस्टॉक्स, एंजल ब्रोकिंग, झेरोदा, ICICI डायरेक्ट, मोतीलाल ओसवाल, इंडिया इन्फोलाइन, प्रोस्टॉक्स, कर्वे फायनान्शियल सर्व्हिसेस, रेलिगेअर यासारख्या अनेक वेगवेगळ्या 800 पेक्षा अधिक संस्था किंवा ऑर्गनायझेशन्स या NSDL व CDSLच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणून या कार्यरत असताना आपल्यास दिसून येईल. या पद्धतीने या फायनान्शियल मार्केटमध्ये डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स व डिपॉझिटरी पार्टिसिपंट या अत्यंत महत्त्वाची भूमिका या पार पाडत असतात.